तुम्हाला माहितीये का, महाराष्ट्रात तब्बल 81,137 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, तर 20,000 रोजगार निर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. चला जाणून घेऊयात हे प्रकल्प कोणते आहेत. नंबर 1, JSW एनर्जी PSP 11 लिमिटेड कंपनीमार्फत लिथियम बॅटरी निर्मितीचा प्रकल्प नागपूरमध्ये सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 5,000 पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. नंबर 2, JSW ग्रीन मोबिलिटी लिमिटेड कंपनीमार्फत इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन निर्मितीचा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे 27,200 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 5,200 पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. नंबर 3, हिंदुस्तान कोका कोला बेवरेज मार्फत फळांचा पल्प आणि रस उत्पादन निर्मितीचा प्रकल्प रत्नागिरीमध्ये होणार आहे. यामुळे 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक तर हजारो रोजगार निर्मिती होणार आहे. नंबर 4, RRP इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमार्फत सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प रायगड जिल्ह्यातील तळोजा, पुणे जिल्ह्यात तसंच उर्वरित महाराष्ट्रातही उभारण्यात येणार आहे. सेमीकंडक्टर निर्मिती करणारा हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 4,000 पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. नंबर 5, आवडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर PV मॉड्यूल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प हा रायगड आणि नागपूरमध्ये होणार आहे. या प्रकल्पामुळे 13,647 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 8,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. नंबर 6, परनॉड रिकॉर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत मद्यार्क निर्मितीचा प्रकल्प नागपूरमध्ये होणार आहे. या प्रकल्पामुळे 1,785 कोटी रुपयांची गुंतवणूक तर हजारो रोजगार निर्मिती होणार आहे. महायुती सरकारनं गेल्या 2 वर्षात राज्यात उद्योग वाढीसाठी केलेल्या पोषक वातावरणामुळेच नवनवीन उद्योग महाराष्ट्रात येत आहेत.